मस्त गुलाबी थंडीमध्ये आपण आज गोल कांद्याच्या भजी बनवणार आहोत। तर ही कांद्याची भजी बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि घरगुती साहित्यातून आपण ही बनवत आहोत। तर खूप टेस्टी लागते, खुसखुशीत कुरकुरीत अशी ही भजी बनते। तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। इथं मी 4 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले, तुम्ही पाहताय आपल्याला फाईन कांदा इथं हवाय। त्यामध्ये 1 कप मी कोथिंबीर ती पण बारीक चिरलेली इथं घेतलेली आहे। त्यानंतर 5 मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात, मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसंच इथं 1 चमचा जिरं घेतलंय मी, 1 चमचा ओवा घेतलाय, तो थोडासा हातावरती चोळायचा जेणेकरून छान फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो। चोळूनच आपण ओवा यामध्ये घेतलेला आहे। नंतर आपण इथं 1 चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे। तर खायच्या सोड्याचं प्रमाण वाढवू नका, नाहीतर तेल खूप जास्त लागतं। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। खायचा सोडा अगदी 1 चिमूट म्हणजे 1 चिमूटच वापरायचा आहे। इथं अर्धा चमचा मी हळद घातलीये आणि हे मिश्रण आपण सगळं एकत्र करून घेतोय। तर छान मिक्स करायचंय जेणेकरून आपल्याला ते जे मीठ आहे ते कांद्याला प्रॉपर लागलं पाहिजे। यानंतर आपण आता यामध्ये 1 कप बेसन, चाळून घेतलेलं बेसन मी इथं घेतलंय, ते आपण यामध्ये घालतो आहोत। बेसन घातल्यानंतर आपण हलवून घेतोय, लगेच पाणी आपण ऍड नाही करणार आहोत। प्रथम बेसन आपण या मिश्रणामध्ये एकत्र करून घेतोय आणि मग ती थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे भजीचं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचंय। पण हे पीठ आपण पातळ करणार नाहीये, थोडंसं लपतपी असं हे पीठ आपल्याला करायचंय। म्हणून मग मी साधारण इथं 1 कप मला पाणी लागलंय, तर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आणि मगच हे पीठ भिजवायचंय। पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, कारण प्रत्येकाच्या कपाचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं, किंवा जे कांदे घेणार आहोत, जी कोथिंबीर घेणार आहोत, तीही साहित्य वेगवेगळं असल्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आपल्याला लक्षात ठेवायचंय की फक्त लपतप, जसं आता मी केलंय असं पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचंय। पीठ भिजवून झालेलं आहे। इकडं आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे। तापलेल्या तेलामध्ये लगेच भजी सोडणार नाही आहोत आपण, इथे लो फ्लेम मी केलेली आहे आणि मगच आपण भजी यामध्ये सोडतो आहोत। तर गरम तेलामध्ये लगेच भजी सोडली तर कलर चेंज होतो आणि आतमधून त्या कच्च्या राहतात, म्हणून आपण इथं लो ते मीडियम फ्लेम वरती भजी सोडणार आहोत। आणि दुसरं कारण म्हणजे सोडताना तेल उडण्याची शक्यताही असते, म्हणून लो फ्लेमच ठेवायची। आणि सगळ्या भजी सोडून झाल्यानंतर आपण मीडियम ते हाय फ्लेम वरती ही भजी तळून घेणार आहोत। तर साधारण गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण ही भजी तळून घ्यायची आहे। खूप टेस्टी अशी ही भजी बनते आणि पाव जो असतो वडापावचा, त्या पावासोबत तो पाव थोडासा मस्त बटर मध्ये फ्राय करून, म्हणजे बटर लावून आपण मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्याबरोबर ही भजी जी आहे ती सर्व करू शकता। तर खूप टेस्टी अशी भजी बनते। तर आपण तळून घेऊया आता। छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। आता आपण भजी काढून घेतोय। तर खरपूस अशा मस्त या भजी झालेल्या आहेत। पण टिप म्हणून सांगते की सोडा जास्त वापरायचा नाही, नाहीतर मग ही जी भजी आहे ती तेल जास्त पितात आणि मग तेलकट भजी खाण्यात काहीच अर्थ नाहीये। म्हणून आपण अगदी सोडा थोडासा अर्धी चिमूट घातली तरी चालेल, पण जास्त घालू नका। तर इथे आपण सगळ्या मस्त भजी तळून घेतलेली आहे। खूप छान अशी ही रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा। फर्स्ट टाइम चॅनल पाहत असेल तर सबस्क्राइब करा, त्या साईडचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॅमिलीला, फ्रेंड्सला तुम्ही हा शेअर करू शकता, भरपूर कमेंट्स करू शकता आणि आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपली गोल कांदा भजी तयार झालेली आहे। जबरदस्त टेस्टी लागते आणि खूप सोप्या पद्धतीने कुणीही बनवू शकतं। तर नक्की या सीझन मध्ये तुम्ही ही बनवून बघा। मी याचा आस्वाद घेते, तुम्ही ही नक्की तयार करून मला कमेंट्स करा। तर भेटू एका छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।